हॅलो नमस्कार. तर मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सणासुदीसाठी आपण सिंपल मेकअप लूक कसा तयार करायचा हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर सर्वात आधी इथं मी डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर वापरलेलं आहे. इथं तुमची कोणतीही स्किन टाईप असू दे तुम्ही मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्यायचं. इथं तुमचा कोणताही स्किन टाईप असू दे सर्व प्रकारच्या स्किनसाठी इथं बाजारामध्ये किंवा ऑनलाईन तुम्हाला जे मॉइश्चरायझर आहे ते मिळू शकतात. आता इथं मी जे मॉइश्चरायझर आहे ते व्यवस्थित स्किनमध्ये मुरवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी NYBचे प्रायमर वापरलेले आहे. NYBचे प्रायमरसुद्धा खूप स्वस्त आणि चांगले असतात. आपण इथं प्रायमरचा वापर का करायचा, कारण की आपला जो फाउंडेशन आहे तो व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय होतो. त्यामुळं इथं तुमची प्रायमर लावल्यामुळं आपली जी त्वचा आहे ती एकदम स्मूथ होते आणि त्याच्यावर आपण जे काही अप्लाय करेल ते एकदम चांगल्या प्रकारे आपल्या स्किनवर अप्लाय होते. आता इथं मी प्रायमर अप्लाय करून घेतलेला आहे. माझी स्किन आहे ती एकदम स्मूथसुद्धा इथं झालेली आहे. त्यानंतर इथं मी NYBचे फाउंडेशन वापरलेलं आहे. हा जो फाउंडेशन आहे तो खूप चांगला आहे, पण ह्याची पॅकेजिंग आहे ती इतकी चांगली नाही. आणि इथं तुम्हाला जो फाउंडेशन आहे तो तुमच्या स्किन टाईपचाच घ्यायचा आहे. आता इथं मी डॉट डॉट करून जो फाउंडेशन आहे तो माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतलेला आहे. आता इथं मी माझ्या मानेवर सुद्धा जो फाउंडेशन आहे तो अप्लाय करून घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी फाउंडेशन ब्रशच्या सहाय्याने जो फाउंडेशन आहे तो ब्लेंड करून घेतलेला आहे. इथं तुम्ही व्यवस्थित असं जे फाउंडेशन आहे ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. इथं तुम्हाला जे फाउंडेशन आहे ते आता थोडंसं लाईट शेड वाटत असेल तर तुमचा संपूर्ण मेकअप जोपर्यंत होत असेल तोपर्यंत जो फाउंडेशन आहे तो व्यवस्थित तुमच्या स्किनवर मुरतो आणि एक्झॅक्ट तुमच्या स्किन कलरचा इथं तयार होतो. आता इथं मी व्यवस्थित असं ब्रशच्या सहाय्याने ब्लेंड करून घेत आहे. इथं तुम्ही मानेला आणि कानाला सुद्धा अप्लाय करून घ्यायचा आहे जो फाउंडेशन आहे तो. आता इथं मी ब्लेंड करून घेतलेला आहे. इथं मी ऑरेंज कलरचं कन्सिलर वापरलेलं आहे, कारण की आपल्या डोळ्याखाली आपण कन्सिलर अप्लाय केल्यानंतर थोड्या वेळाने जो कन्सिलर आहे तो ग्रे कलरचा होतो आणि इथं थोडंसं डार्क सर्कल असतील ते सुद्धा इथं दिसत नाही. त्यामुळे इथं मी ऑरेंज कलरचं कन्सिलर वापरलेलं आहे. इथं तुम्ही जिथं तुम्हाला ग्रे एरिया होता तिथं हे कन्सिलर तुम्ही अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी छोट्याशा ब्लेंडरने कन्सिलर आहे ते ब्लेंड करून घेतलेलं आहे. आता इथं तुम्ही कन्सिलर जो आहे तो ब्लेंड केल्यानंतर थोडा वेळ थांबून मग त्याच्यावर तुम्ही जो तुमचा दुसरा कन्सिलर आहे तो अप्लाय करायचा आहे. आता त्यानंतर इथं मी मेबलिन एज रिवाइंड कन्सिलर अप्लाय केलेला आहे. हा जो कन्सिलर आहे तो एक्झॅक्ट माझ्या स्किन टोनची मॅच होणारा कन्सिलर आहे. एकदम खूप स्मूथ असं अप्लाय होतो आणि तुम्हाला असं आपण काहीतरी अप्लाय केलं आहे असं वाटणारसुद्धा नाही. एकदम लाईटवेट आणि स्मूथ कन्सिलर आहे. इथं मी जिथं ऑरेंज कलरचा कन्सिलर वापरलेला आहे तिथं मी हा जो नेक्स्ट कन्सिलर आहे तो मेबलिनचा कन्सिलर आहे तो मी अप्लाय करून घेतलेला आहे. आता हा सुद्धा मी या छोट्या ब्युटी ब्लेंडरनं डॅब डॅब करून मी असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. एकदम तुम्हाला हा कन्सिलर जो आहे तो नॅचरल लुक देतो तुमच्या स्किनवरती. आता इथं मी जो माझा बेस आहे तो मी इथं सेट करून घेणार आहे. इथं मी लॅक्मेचे कॉम्पॅक्ट पावडर वापरलेले आहे. इथं तुमच्या संपूर्ण फेसवरती आणि मानेवरती, कानावरती ही जी पावडर आहे ती अप्लाय करून घ्यायची आहे.
इथं तुम्ही पॉन्ड्सची जी पावडर आहे ती सुद्धा इथं अप्लाय केला तरीसुद्धा चालतं, नाहीतर आपल्या घरी जी जॉन्सन्स बेबीची पावडर असतात ती सुद्धा आपण वापरली तरीसुद्धा चालतं. त्यानंतर इथं मी आयब्रोजसाठी मी इथं एक लाईट ब्राऊन कलरचा आयशॅडो वापरलेला आहे. आता इथं मी आयशॅडोनेच इथं माझे जे आयब्रो आहे ते फिल करून घेणार आहे. मी इथं एक छोटासा ब्रश घेऊन मी इथं जे आयब्रोज आहे व्यवस्थित असं शेप देऊन घेत आहे. इथं तुम्ही ब्राऊन कलरचा वापर केलेला आहे मी इथं. आता इथं मी त्यानंतर एक ब्रश घेतलेला आहे, जुना ब्रश. त्याच्याने मी इथं माझे जे आयब्रो आहे ते सेट करून घेतलेलं आहे. आता इथं मी दोन्ही डोळ्यांचे जे आयब्रोज आहेत ते व्यवस्थित असं फिल करून शेप देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी आयशॅडो लुक तयार करणार आहे. मी इथं डोळ्यांच्या लुकसाठी थोडंसं लाईट असं ब्राऊन कलर मी इथं अप्लाय करून घेतलेला आहे. सर्वात आधी मी इथं व्यवस्थित असा जो ब्राऊन कलर आहे तो मी इथं ब्लेंड करून घ्यायचा आहे. इथं व्यवस्थित ब्लेंड केला नाही तर इथं क्रीज पडू शकतात तुमच्या डोळ्यांवरती आणि जो लुक आहे तो सुद्धा इथं चांगला दिसत नाही. आता त्यानंतर मी इथं NYBची आयशॅडो पॅलेट घेतलेला आहे. त्यामधला मी इथं पिंक कलरचा जो शेड आहे तो इथं अप्लाय करून घेतलेला आहे. इथं मी डोळ्यांचा जो मेकअप आहे तो माझ्या ब्लाऊज कलरशी मॅच होणारा आहे. इथं मी तुम्हाला झूम करून सुद्धा मी हा जो मेकअप आयशॅडो लुक कसा तयार केला हे तुम्हाला इथं दाखवणार आहे. इथं मी व्यवस्थित जो पिंक कलर आहे तो सुद्धा इथं ब्लेंड करून घेतलेला आहे. इथं तुम्हाला वेळ लागला तर चालेल, परंतु तुम्ही इथं जो बेस आहे तो व्यवस्थित असं ब्लेंड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता मी इथं ग्लिटर आयशॅडो इथं वापरणार आहे. मी इथं NYBचीच पॅलेट घेतलेला आहे. त्यामधून मी इथं ग्लिटर जो आयशॅडो आहे तोच इथं वापरलेला आहे. इथं मी बोटांच्या सहाय्याने जे ग्लिटर आयशॅडो आहे ते अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर इथं तुम्ही ब्रशच्या सहाय्याने सुद्धा हलकंसं असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता मी इथं आयलाइनरसाठी सुद्धा मी इथं आयशॅडोचाच वापर केलेला आहे. मी इथं एक छोटासा ब्रश वापरलेला आहे आणि इथं मी जो ब्लॅक आयशॅडो आहे तोच इथं मी माझ्या डोळ्यांवरती आयलाइनरसारखा अप्लाय करून घेत आहे आणि विंग्ससुद्धा मी त्याचीच बनवणार आहे. आता इथं तुम्हाला आयलाइनरसारखाच इथं लुक आलेला आहे. त्यानंतर मी बोटाने थोडंसं इथं स्मज करून घेत आहे जे आयलाइनर आहे ते. त्यानंतर इथं मी फेसेस कॅनडाची काजल पेन्सिल वापरलेली आहे. आता हे जे काजळ आहे ते मी इथं छोट्याशा ब्रशने स्मज करून घेत आहे. खालच्या लाईनचे जे काजळ आहे ते स्मज करून घेतलेलं आहे. आता इथं माझे जे दोन्ही डोळ्यांचे मेकअप आहे ते मी इथं कंप्लीट करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथं मी मेबलिनचं मस्कारा वापरलेला आहे. हा मस्कारासुद्धा तुमच्या पापण्यांना एक चांगला व्हॉल्यूम देतो आणि हा खूप काळ टिकतो सुद्धा तुमच्या पापण्यांवरती. एकदम वॉटरप्रूफ असा मस्कारा आहे. इथं मी खालच्या लाईनला सुद्धा मस्कारा लावून घेतलेला आहे. त्यानंतर आता मी इथं ब्लश वापरलेला आहे. मी इथं शुगर कॉस्मेटिकचं ब्लश वापरलेला आहे. तुम्ही इथं आयशॅडोमध्ये जो पिंक कलरचा आयशॅडो आहे तो वापरला तरीसुद्धा चालतं. आता इथं तुमच्या स्माईल लाईनला इथं तुम्ही अप्लाय करून घ्यायचं आहे.
आता इथं मी हायलायटर वगैरे वापरलेलं नाही, कारण जो आपला आय लूक आहे तो थोडा जास्त झालेला आहे. म्हणून इथं तुम्ही एकतर तुमचा आय लूक आहे तो तर हेवी ठेवायचा, नाहीतर तुमचा जो बेस मेकअप आहे तो तर एक हेवी ठेवायचा. दोन्ही तुम्ही हेवी लग्नासाठी तुम्ही दोन्ही हेवी ठेवला तर चालतं, पण असं सणासुदीसाठी आपण थोडंसं लाईटवेट मेकअप केलेला कधीही चांगला. त्यानंतर इथं मी लॅक्मेचं लिपस्टिक वापरलेलं आहे. ह्याचा जो शेड आहे तो रेड सांगरिया आहे. हा सुद्धा लिपस्टिक खूप छान असं दिसतो कोणत्या मीडियम स्किन टोनवरती. एकदम स्मज प्रूफ आहे आणि तुम्हाला मॅट फिनिशसुद्धा देतो हे जे लिपस्टिक आहे ते. आता इथं मी टिकलीसाठी सुद्धा हाच लिपस्टिक वापरलेला आहे. मी लिपस्टिक वापरून इथं जी बिंदी आहे ती काढून घेतलेली आहे. इथं टिकली लावल्यानंतर एक तुम्हाला वेगळाच लुक दिसतो. त्यानंतर इथं मी माझी जी ज्वेलरी आहे ते घालून घेतलेली आहे. आता माझा फायनल लुक इथं तयार झालेला आहे. आता हेअरस्टाईलसाठी ही खूप असं ट्रेंडिंग असं हेअरस्टाईल आहे, म्हणून मी इथं बनवलेली आहे. माझ्या फेसवरती ही जी हेअरस्टाईल आहे ती चांगली दिसते की नाही हे तर मला माहीत नाही, पण एकदम सोपी हेअरस्टाईल होती आणि ट्रेंडिंगसुद्धा, म्हणून मी इथं बनवलेली आहे. जर तुम्हाला मेकअप लुक आवडला तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.